तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही मॅडमकडे आलोय. तर मॅडमचं आज निमंत्रण होतं. तर चिकन आणलंय तिने, बिर्याणी भाजी केली. तर तुम्हाला दाखवतो ब्लॉग. तर हे बघा, पाहिली इथं कोण पाहू राहिली. अक्का आली आणि दादा तिथं बसलेत एकदम शांत निवांत. अजून या पहा मम्मी इथं आणि ही आरू आली. ती झोपली पण आता झोप आली तिला. इथं मॅडम आहे. मॅडम काहीतरी बोल. काय गरम होत राहिले इथं चपात्या करते. हा कांदे बाहेर आहेत ना बाहेर मला वाटतं आता बिचारी बसायचं आणि राव का. तर बिर्याणी केली मित्रांनो. आता स्वयंपाक झालाय, आता जेवायला बसू. तर हे बघा सगळे भांडे आणलेत. हे बघा बिर्याणी भाजी. पायल ए पायल चाल ना पायल बोल ना आणायचं कैरी कापून खायचं हाताने तेल देते कुंडून. अगं काल खड्याचेच नाही होते तिथं. हा जत्रा आता बद्दल नेलंच नाही काय फायदा सांगू राहिले. आज जायचं होतं 14 एप्रिल पर्यंत जत्रा राहती. नाही ग, नाही राहत कालच्या दिवस शेवट रस्ते मोकळे लागते ना मिरवणुकीला. संपलं होतं कालच लोक विचारित होते म्हणत होते का 8 दिवसाचे पावसामुळे गेलेत लोक. हा नाही तर राहते पहिले ते थोडी म्हणजे आराध्य लेडी आली नाही आम्ही टाकतो. आणि काय दुसरे मोठं दुकान नाही ज्ञान माहिती नाही तुमच्या भाषेला आम्ही आमचं जोडी काय म्हणतो शोरूम मध्ये जा मुळ्यावाल्याच्या इथं जत्रातली माझी वगैरे. हा बरोबर काल काळणे बिळणे का होते. ब्लॉक नाही टाकला. हा ब्लॉक नाही टाकला. आई मम्मी तर ब्लॉक टाकायचा. झुमकेन झुमकेन पाहतोय आम्ही पुढेच पळत झुमके कोणी घाला ना आम्ही नुसते टाकायचे. सिल्वर कलरचे असे काठे बिठे असले साडी पण आम्हाला नाही चांगली दिसत ना. आम्हाला ते एकच घालायची सवय लागली. स्टाईल चांगलं केलं तर चांगलं दिसतं. मटण खाते पण डोकं उठत पाठ पाठ झोपली. काय भाजी नको झालं भारी तिकडे झाली. तर मित्रांनो आत्ताच जेवण झाले सगळ्यांची. तर गप्पा चालू आहे आता यांचे. याला कॉक भेटत ना आणि मग ते कॉक नाही आणले मग सारीकडे कॉक करायचे. आता बाबा हे काय कुठं नाही केलं यांनी ऑर्लाईज सिस्टम केलंय ती. आता त्याच नाही ते जे आहे का ते पीओसी पाईप लावला का पुढं खाली कॉक आहे ते बरोबर लावला. पण हे जे आहे ना याला इकडून ती छोटी पाईपलाईन काढायची ना हा तर मग तिथं खालच्या पाईपाला कॉक ना ते कॉक त्याचं एक भेटत 2-3 ठिकाणी कॉक मग कॉक करायचे. अगं एक होते तुम्हाला आता ते मेन म्हणजे आता ह्याच पाईपाला ते जे का ते छोटे याला हा ते डायरेक्ट वेल्डिंग करून आणलं काय? ती जेवती ना. अरे कस काय हो? नको कशासाठी जोडायचं असं इकडून टाकतो. ते तर खाली राहिले हात लावलं. अरे नळी येऊ राहिले त्या मोठ्या याच्यातून तुम्ही त्या लोखंडाच्या याच्यातून छिद्र पाडायची. मग ते नको काय म्हणत पाईपला गेलं पाहिजे होतं ते खालच्या याला ते बंद केलं तरी म्हणलं.
तर आता मॅडमकडून आम्ही जेवण करून आलोय वस्तीवर. तर हे बघा बाई संग या आजी बसल्या होत्या, त्या दोघं बोर झाल्या असन. आम्ही अक्काशिवाय कोणाला करमत नाही वस्तीवर. अक्का आमच्या संग होती तर बाईला करमत नसन, पण ह्या आजी होत्या त्यांच्याजवळ. त्यांनी काय माहिती जेवण केलं का नाही, त्यांना पण डाबा आणलाय अक्कानी. तर दादाला गैराची, दादा म्हणे चला चला, नाही तर आम्ही तरी पण बळच बसलो तिथं. दादा लगेच जेवल्याच म्हणे चला, दर्शिक जिरलं नाही तर लगेच चला. तर मित्रांनो आता आम्ही पण जातो घरी, तर उशीर होऊ राहिलाय. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.